मला सांगा कोणाचं नाव निघालं होतं? तुम्हाला तुमच्या मायची शपथ आहे, बोला ना. नाथाभाऊ अरे तर बघा, नाथाभाऊचं नाव मी घेते, मी मग गिरीश भाऊचं नाव काय आहे? गिरीश भाऊचं मी नाव घेते. भाऊ, हे चुकीचं सांगू नका. दगड उभा करा. 101% कमळ निवडून येईल भाऊ. दगड उभा करा. हे अतिउत्तम. आम्ही मतदान भाजपलेच करू भाऊ, भाजपच्या व्यतिरिक्त मतदान कोणाच करू, पण कार्यकर्ता तिथे डावलं जाते, तिथं काय काय कोणता स्वाभिमान कुठे विकायचा ते सांगा तुम्ही. कोणतं कुठे डावललं गेलं? सांगा तर सुनील भाऊ. आल्यानंतर त्या सुधाकर लावलेल्या घेऊन बसता आम्ही का काही आहे का इथे? बोलणं बंद करा सुनील भाऊ. एवढ्या बोलणं बंद ताई करा. एवढ्या जोरात नको बोला तुम्ही, भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलताना मागे काय? भाऊ जाऊ द्या भाऊ. प्रगट दिनाच्या दिवशी मधू आता शपथ घेऊन सांगा, गाडीमध्ये भाजपचे कार्यकर्ते असतात की तुतारीवाले कार्यकर्ते असतात? कोण होते सांगा? अरे ज्याला तुमच्या अंगावर खुर्च्या काढल्या आहोत ते गाडीमध्ये बसलेले असतात, तुतारीवाले कार्यकर्ते. मग आम्ही कसं काय दिलं? होते की नव्हते रे भाऊ? 32 वर्ष संघाई आहे माझी. मी सगळ्यांना माहित आहे, एकदाच काम आयुष्यामध्ये एकदा काम केलेलं आहे. संघाचे काम करता होते पहिल्यापासून संघाचं काम. 30 वर्षापासून पाणी नव्हतं. माझ्या बापानं विकास फेडरेशनला आहे ना, नाथाभाऊच्या प्रचारासाठी 89ला नोकरी सोडलेली आहे. रस्त्यावर आले होते आम्ही. मी सांगतोय, विश्वास ठेवू नका, फेडरेशनला तुम्ही तपास करा. बळतर्फ गेलो होतं 1989ला. माझ्या बापाला एमकॉम झालेला माणूस आहे. का नाथाभाऊचा प्रचार केला? ह्या मला विचारता का तू कधी आला? विचारू नका, चुकीचा एकदम.